कापांचा आवाज नक्कीच उग्रसेनानं आमचा शोध घेण्यासाठी सैनिक पाठवले असणार. परमेश्वरा, नाही नाही धीमसेना, या दृष्टीहीन आणि शस्त्रहीन परिस्थितीतही स्वतःचा बचाव करीत पोपीपर्यंत पोहोचून बाळ सत्यवान आणि महाराणींचं रक्षण करायला हवं. महाराणी, 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 सैन्य आपल्या मागावर आहे. आपल्याला लपायला हवे. घ्या बाळाला, घ्या. या या. निर्मला, निर्मला, महाराज मगाशीच आलेत महालात महाराणींचं उत्तर कार्य करून. स्नान झाल्यावर लगेच इथे येतील बाळाला बघायला. मला फार भीती वाटतेय. अजूनही बाळ रडतच आहे ग. तिकडे तिकडे राजमाता आधीच तुझ्यावर रागवलेल्या आहेत. पण आता महाराजही चिडले तर कसंही करून उगी कर बाळाला. अहो मावशी, हिचं रडू थांबावं म्हणून मी जीवाचं रान करते हो. पण काय करू, रडायची थांबतच नाहीये ही. आणि कशी थांबेल? तिच्या आईला शोधती होती. भूलोक प्रतिपालक, शौर्य तेज मंडित, अतुल पराक्रमी राजाधिराज अश्वपती यांचं आगमन होत आहे. ही अजूनही रडतेच आहे. होय होय महाराज. आणि 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 काय? तिच्या पोटात दुधाचा एक थेंबही नाही गेलेला दिवस. काय? कसं चालेल? तुम्हाला जमत नव्हतं तर राजमातांकडे घेऊन जायचं ना. मी तिला राजमातांकडे घेऊन गेले होते महाराज. मग पण राजमातांना ती नजरेसमोरही नकोय.
अरे हा महाराजांचा गाजलेला हत्ती, त्या गिरीधरने घडवलेला. नेला होता त्याला राजेशाही हत्तीवरून थाटामाटात. तोच हत्ती आहे बाळाचं पहिलं खेळणं. हे इथे आहे. जे राजा राणी पण इथेच असणार. चला शोधा त्यांना. अरे हत्ती चालतोय. जादू टोना आहे. महिपत भाला दे. महिपत तुझा भाला दे. महिपत मागे जाऊ नको. पायाखाली नागे. तुझ्या डोक्यावर नाग आहे. पळा. नाग नाग महाराज नाग. नाग जात आहेत. त्यांनीच सैनिकांना पिटाळून लावलं आणि आपला जीव वाचवला महाराज. होय महाराणी, परमेश्वराची कृपा. परंतु त्याच्या मनी काय आहे हे मात्र उमगत नाही. नियतीच्या पोटी काहीही लपलेलं असो, परंतु या क्षणी इतकंच वाटतंय की आत्ता जरी आपला जीव वाचला असला तरी उग्रसेनचा धोका अजूनही टळलेला नाही. सैनिक असेच आपल्या मागावर येत राहणार. आपल्या आणि सत्यवानाच्या जीवावर सतत टांगती तलवार राहणार महाराज. या सगळ्याला तोंड कसे द्यायचे याचाच विचार मी करीत होतो. बुध्या वनातून आला की त्याच्याशी बोलून पाहतो. भिल्ल सेना उभी करता येते का ते पाहू. नाही नाही महाराज, असा विचार देखील मनात आणू नका. या क्षणी आपली बाजू अगदी कमकुवत आहे. आपण अधिकारहीन, दृष्टीहीन आहात. आपला फार मोठा विश्वासघात आपल्याच माणसांकडून झालाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पदरी आपला तान्हा आहे. त्याचं जीवापाड रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे महाराज. उग्रसेन प्रबळ, घातकी आणि कपटी आहे.
त्याचं भय कायम राहणार. मी आपल्या समोर हात जोडते महाराज. आपण आपलं राज्य परत मिळवण्याचा विचार सोडून देऊया. परमेश्वरानं या निबिड अरण्यात ह्याच हेतूने आश्रय दिला असणार आपल्याला की आपण इथलेच एक होऊन आपल्या बाळाच्या प्राणांचं रक्षण करावं. आपण आता हे विसरून गेलं पाहिजे की आपण एका राज्याचे अधिपती होतो. आपला वेश, आपली भाषा, आपलं जगणं आता बुध्या आणि दिवली मायो सारखंच असेल. आम्हाला वचन द्या महाराज, वचन द्या आम्हाला. हे काय ऐकतोय आम्ही मातोश्री? त्या आमच्या आई विना कन्येला, तुमच्या पौत्रीला कुशीत घ्यायला नकार दिला आपण. त्या सुकुमार तान्हीचं आक्रंदन ऐकूनही दुधाचं एक थेंबही घेत नाहीये. ऐकून चिंता नाही वाटली आपल्याला. आम्हाला चिंता नाही असं का म्हणता तुम्ही? पण अश्वपती, आम्ही राजमाता आहोत. आम्हाला फक्त राजकुटुंबाचीच नाही, संपूर्ण राज्याचीच चिंता आहे. आणि म्हणूनच आम्ही एक निर्णय घेतलाय. निर्णय? होय, असा निर्णय की जो अंमलात येता क्षणी तुमचं, या तानुलीचं आणि प्रजेचं दुःख हरण करेल. मातोश्री, नाही असं काय आहे जे आम्हा सगळ्यांच्या दुःखावर फुंकर घालू शकेल? तुमचा दुसरा विवाह. मातोश्री, काय बोलताय? आमची प्राणप्रिय सखी, या राज्याची महाराणी तिच्या लाडक्या सावित्रीला पोरकं करून गेली. त्याला काही प्रहारही उलटलेला नाहीये. तिच्या चितेची धग अजूनही शांत झालेली नाहीये. आणि तुम्ही विवाह होमाच्या गोष्टी करताय. तिच्या चितेला आग देणारे हे हात अजूनही थरथरतायत. आणि आमच्या या हातामध्ये नवीन हात घेऊ म्हणताय. अशक्य, केवळ अशक्य. आता ही सावित्रीच आमचं सर्वस्व आहे. आम्हीच हिचे पिता आणि आम्हीच हिची माता. आम्ही तुमच्या भल्याचा विचार करतो आहोत आणि तुम्ही मात्र आमच्या बोलण्याचा विपर्यास करीत आहात. अहो, तुमच्या आणि सावित्रीच्या काळजीने आमचा जीव अर्धा होतो. आम्हाला तुमचं पत्नी वियोगाचं दुःख कळतंय आणि तुमची माया ही समजतीये. पण अश्वपती, पण दोन पैकी एक दुःख बाजूला सारलं तर दुसऱ्या दुःखावर कायमची मात करता येईल हे ध्यानी घ्या. मातोश्री, अहो, हिचा टाहो आईच्या खुशीसाठी आहे. तुम्ही कितीही जीव लावलात तरी तिचं समाधान नाही होणार. तिला आई हवी आहे. आणि एक लक्षात घ्या, ही कन्या आहे,
कले कलेनं वाढत जाईल हे चंद्रकोर आणि एक दिवस वयात येईल. आम्ही त्यावेळेस या जगात असू नसू, त्यावेळेस एकटे पडाल तुम्ही आणि राजकन्याही. आणि त्यावेळेस पश्चाताप कराल की वेळीच हिच्यासाठी आई का नाही आणली मी. भावनेच्या भरात बोलणं सोपं आहे अश्वपती की तुम्हीच हिचे माता आणि पिता व्हाल, पण प्रत्यक्षात ते खूप अवघड आहे. अहो एक कन्या आहे, हिचं संगोपन करण्यासाठी स्त्रीच हवी आणि ती सुद्धा राजस्त्री, दासी नव्हे. मद्र देशाची राजकन्या आहे ही. त्यामुळे आमची मागणी पूर्ण करा. तुमच्या पुढे पदर पसरते. आमच्या नातीसाठी, तुमच्या कन्येसाठी आणि या राज्याला महाराणी मिळावी म्हणून पुन्हा विवाह करा. कर्तव्यच आहे तुमचं ते. आणि तसंही शास्त्रानुसार महाराणीचं स्थान रिक्त ठेवता येत नाही. तुम्ही राज्य कारभारामध्ये व्यस्त व्हाल, देशोदेशीच्या दौऱ्यावर जाल, तेव्हा ही कन्या एकटी पडेल, कोमेजून जाईल. तिने जन्मभर आईसाठी असाच टाहो फोडायचा का हो? सांगा ना. पटतंय आम्हाला मातोश्री, पटतंय आम्हाला. तुम्ही म्हणाल तसंच करू आम्ही, पण केवळ आमच्या या बाळासाठी. पाहिलंच सावित्री, तुझ्या पित्याला तुझी किती काळजी येते. तुला मघाशी आम्ही उचलून घेतलं नाही कारण सोयर आणि सूतक एकत्र आला होता. अशा वेळेला सूतक संपलं. या क्षणापासून सूतक संपलं. या मद्र देशीचे सिंहासनाधीष्ठित राजे, या अधिकारानं आम्ही जाहीर करतो की महाराणींच्या स्वर्गवासामुळे लागलेलं सूतक या क्षणी संपलं. आमच्या नवजात कन्येवरचं दुःखाचं सावट आम्हाला पुसून टाकायचंय. हा शोक आमच्या हृदयाच्या तळाशी ठेवून तिच्या स्वागताचा सोहळा या राजवाड्यात आणि साऱ्या राज्यामध्ये साजरा होईल. आज आमच्या राज्यात आणि सीमेवर कोणीही उपाशी राहू नये म्हणून सर्वत्र अन्नछत्र लावा आणि आमच्या कन्येनं दूध प्राशन करावं म्हणून प्रजाजनांचे आशीर्वाद मिळवा. आज्ञा महाराज. साऊ रडू नको बाळा, आता मी आहे ना. साऊ रडू नको. आल्या आल्या आईला गिळस. आता सोन्याच्या वाटीतून दूध ऐकतो प्यायला मिळतंय तर तेही प्यायला नकोय तुला. आईचा जीव घेऊन पोट भरलेलं दिसतंय तुझं. अगं आता मिळतंय तर पिऊन घे. उद्या सावत्र आई आली आणि तिने राज्याला वारस दिला की तू कितीही टाऊ फोडलास तरी ढुंकूनही कोणी तुझ्याकडे बघणार नाही. उगी उगी बाळा, थोडी कळ काढ. एकदा का तुझी नवीन आई आली की ती तुझ्यासाठी अंगाई गाईल,
काऊचिऊच्या गोष्टी सांगेल. तुला अजिबात रडू देणार नाही. सगळं काही नीट होईल लेकरा, सगळं काही नीट होईल.